सकाळ झाली. सकाळी उठलो तर आम्ही 6-6:30 वाजले होते. झोपच नाही रात्रभर. थोडं बघायचं, ब्रदरला बोलवायचं, त्यांचं दुखायलं की पाय चोपायचे, कंबर चोपायची. सकाळ झाली. मग शिवांश तिथं दमच धरीना गेला. मग मम्मी आणि शिवांश परत वापस नेकनूरला जाण्यासाठी निघाले. हॉस्पिटलमधून बाहेर आलोत. रिक्षा पण नव्हता. चलत चलत आम्ही तिथून बस स्टँडकडे निघालो होतो. वाटाने म्हणलं एखादा रिक्षा भेटन, कुठेच रिक्षा नव्हता भेटत. तिथे एक पेट्रोल पंप होता. तिथून शिवांश म्हटला मी थोडं चलतो, तर त्याला चलवलं. इथं महाराजांचा पुतळा आहे. आम्ही फायनली बस स्टँडमध्ये पोहोचलो. 5-10 मिनटं थांबलो. ते अंबाजोगाई गाडी आली, त्याच्यामध्ये जागा पकडली आणि शिवांशला मम्माला बसवून दिलं. हे बघा, फुल गाडी होती. आणि म्हटलं आता जा. मी वापस हॉस्पिटलकडे निघाले. तिथून बस स्टँडच्या समोरूनच हा रिक्षा केला. ते पण ओळखीचेच होते, फॉलोवर निघाले. नंतर मी वापस पोहोचले. रूम उघडते, हे बघा रूम उघडते का नाही तर बघितलं तर चव्हाण साहेब परत वन पोझिशनला पलीकड साईडला तोंड करून